मंगळवार दिनांक 28 एप्रिल 2026 सकाळचे 11:21 झालेले आहेत. पुणे सकाळ टुडे पान नंबर 3. पुणे नाशिक ग्रीन कॉरिडॉर अडचणीत, भूसंपादनाची मुदत संपली, राज्य सरकारचा निर्णय प्रलंबित, प्रकल्प कागदावरच, प्रश्नचिन्ह. पुणे आणि नाशिक या दोन शहरांना जवळ आणणाऱ्या ग्रीन कॉरिडॉर महामार्गाचा भूसंपादनाची मुदत या महिन्याखेरीस संपुष्टात येत आहे. त्यामुळे प्रशासनाला पुन्हा नव्याने भूसंपादनाचे आदेश काढावे लागणार आहेत. मात्र हे आदेश राज्य सरकार काढणार की हा महामार्ग केवळ घोषणेपुरताच राहणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. इतरांच्याही मनात प्रश्न पडायला काही हरकत नाही. आता सगळ्यात महत्त्वाचं, महाराष्ट्र राज्य महामार्ग कायद्यातील कलम 3 नुसार यापूर्वीच या प्रकल्पासाठी भूसंपादनाचा इरादा जाहीर केला आहे. तर 1 वर्षापूर्वी याच कायद्यातील कलम 15(2) नुसार या महामार्गात कोणती गावे, त्या गावातील किती क्षेत्र, सर्वे नंबर आदी यादी प्रसिद्ध करून भूसंपादनात राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्याची मुदत 1 वर्षाची होती, ती या महिन्याअखेरीस संपुष्टात येत आहे. मात्र अद्यापही भूसंपादनाची कारवाई सुरू केली नाही. त्यामुळे भूसंपादनास मुदतवाढ देणे किंवा नव्याने भूसंपादन करण्याचे आदेश सरकारला काढावे लागणार आहेत, असे MSRDCच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सरकार काय निर्णय घेणार यावरच या मार्गाचे भवितव्य ठरणार आहे. आणि बाकी जी उठाठेव आहे, केंद्राचे कायदे इथं त्यांचं अस्तित्व दाखवतात. दुसरी गोष्ट, सरकारचं प्रतिज्ञापत्र काय आहे का केंद्राच्या कायद्यासमोर? अशा राज्य सरकारच्या अधिसूचना तकलादू ठरतात का? हे आपण भूसंपादनाच्या मूल्यांकनात म्हणजे 2013च्या रेफरन्समध्ये पाहिलेलं आहे. तारीख आहे 24 डिसेंबर 2025. पितळे विरुद्ध ब्ला ब्ला ब्ला. राहिली गोष्ट आता पुणे नाशिक ग्रीन कॉरिडॉरचं काय होणार हे आता आपल्याला पाहायचं आहे. ताबडतोब पुणे छत्रपती संभाजीनगर असेल, पुणे बंगळुरू असेल, किंवा आपला सर्वांचा लाडका आपणच कमेंटमध्ये लिहायचं आहे. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर मनोज कुमार प्रेमराज मुनोत, मुक्काम पोस्ट जवळानी, तालुका परांडा, जिल्हा धाराशिव, पिनकोड 413504. प्रस्तावित सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे बाधित लाभार्थी गाव आणि कुटुंब भूसंपादनातील गदारोळ चव्हाट्यावर आणण्याचा एक छोटासा प्रयत्न करत असतो. तेवढंच आपलं वेगळेपण आहे. धन्यवाद.